वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा जे आहे ते बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मीन्स चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी संदर्भात काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, जशा प्रकारे आपण यापूर्वी ऑलरेडी 9 व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ज्यात आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स अपलोड करत आहोत मित्रांनो. आणि पूर्वीच्या परीक्षेमध्ये जे मेन प्रश्न वारंवार विचारले जात आहे तेच प्रश्न आपण काय आहे या ठिकाणी पुन्हा पाहत आहोत मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. तुमचे प्रत्येक प्रश्नांचे उत्तर जे आहे ते म्हणजे वेळेत तुम्हाला मिळणार जर तुम्ही मेंबरशिप घेतली तर जॉईन बटनला जॉईन करून मित्रांनो मेंबरशिप तुम्ही घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे की अध्ययनात पठारावस्था निर्माण होण्याचे कारण कोणते. 4 कारण दिलेले आहे आणि पठार अवस्था का निर्माण होते अशा प्रकारे काय आहे मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे. अवधान केंद्रीकरण, प्रेरक तीव्रता, अधिक अभिरुची किंवा तीव्र कंटाळा. तर हे बघा मित्रांनो, अध्ययनात पठारावस्था निर्माण होण्याचे जे मुख्य कारण आहे ते असणार आहे तीव्र कंटाळा. आपण अतिशय फास्ट हे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 2. आता दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की चिंतन ही डॅश डॅश स्वरूपाची प्रक्रिया आहे. आता चिंतन ही कशा प्रकारची प्रक्रिया आहे किंवा कशा स्वरूपाची प्रक्रिया आहे असा प्रश्न आहे. ऑप्शन आहे बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक किंवा वरील सर्व. तर हे बघा मित्रांनो, चिंतन ही बोधात्मक स्वरूपाची प्रक्रिया असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे, कारण की चिंतन ही बोधात्मक स्वरूपाची प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. हे बघा, प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे की आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोण. 4 ऑप्शन आपल्याला येथे दिलेले आहे. विल्यम्स जेम्स, पेस्टोलॉजी, JB वॉटसन किंवा विल्यम वुंट. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि हे बघा, आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोण, तर आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणजे विल्यम जेम्स. ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 विल्यम जेम्स हे आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की शिक्षण ही त्रिध्रुवी प्रक्रिया असल्याचे कोणी सांगितले. ओके, शिक्षण ही त्रिध्रुवी प्रक्रिया असल्याचे कोणी सांगितले अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे महात्मा गांधी, जॉन डुई, एरिस्टॉटल किंवा हॉर्बर्ट. तर हे बघा मित्रांनो, आपला जे योग्य उत्तर असणार आहे त्रिध्रुवी प्रक्रिया कोणी सांगितले तर जॉन डुई. पर्याय क्रमांक 2 काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 पियाजे संदर्भात या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे, ज्याला आपण हिंदीमध्ये संज्ञानात्मक विकास का सिद्धांत कहते हैं. तर हे बघा, जीन पियाजेचे उपपत्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि ऑप्शन दिलेले आहे व्यक्तिमत्व गुण वैशिष्ट्याशी संबंधित आहे, वाढ व विकासाशी संबंधित आहे, अध्ययन संक्रमणाशी संबंधित आहे किंवा अध्यापन निष्पत्तीशी संबंधित आहे. तर हे बघा मित्रांनो, जीन पियाजेची जी उपपत्ती असणार आहे ते वाढ व विकास याच्याशी संबंधित असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पर्याय क्रमांक 2 इज अ राईट आन्सर. आता पुढचा प्रश्न दिलेला आहे की डी एनिमा हा ग्रंथ कोणी लिहिला. आता हे बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण आपण प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. मिक्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी आपण काय आहे पाहत आहोत मित्रांनो. डी एनिमा हा ग्रंथ कोणी लिहिला अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे प्लेटो, बीने, एरिस्टॉटल किंवा सॉक्रेटिस. तर हे बघा मित्रांनो, एरिस्टॉटल यांनी डी एनिमा हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. आणि प्लेटो यांनी रिपब्लिकन हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न विचारलेला आहे की कार्ल रॉजर्स व्यक्तिमत्व मापण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मुलाखतीवर भर देतो. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेत विचारला जाऊ शकतो की कार्ल रॉजर्स
व्यक्तिमत्व मापनासाठी कोणत्या प्रकारच्या मुलाखतीवर भर देतो? ऑप्शन दिलेले आहे, मुक्त मुलाखत, बंदिस्त मुलाखत, संरचित मुलाखत किंवा प्रमाणित मुलाखत. तर हे बघा या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, मुक्त मुलाखत काय असणार आहे? आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न विचारलेला आहे की प्रक्षेपण तंत्र ही खालीलपैकी कशाशी संबंधित वर्तनाच्या मापनासाठी वापरली जातात? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहे, अबोध मनाशी, परिस्थितीशी, अंतस्त्रवाशी किंवा अनुवंशाशी. तर हे बघा मित्रांनो, प्रक्षेपण तंत्रे ही खालीलपैकी कशाशी संबंधित वर्तनाच्या मापनासाठी वापरली जाते? तर हे बघा पर्याय क्रमांक 1 जे असेल अबोध मनाशी, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे राहणार आहे मित्रांनो आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे की शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या करताना स्किनर यांनी खालीलपैकी कशावर भर दिला आहे? अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. स्किनर संदर्भात प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो की स्किनरने जे शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे त्यावर त्याने कशावर भर दिलेला आहे? व्यक्तिविकासावर भर दिलेला आहे, अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर किंवा शिक्षणामध्ये मानसशास्त्रीय तत्वाचे उपायोजन करण्यावर किंवा मानवी वर्तनावर. तर हे बघा मित्रांनो, शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या करताना स्किनर यांनी अध्ययन व अध्यापन पद्धतीमध्ये भर दिला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असणार आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल मित्रांनो आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की पावलोवच्या कुत्राच्या प्रयोगात घंटानाद बेल हा डॅश डॅश होता. अशा प्रकारे प्रश्न आहे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे की पावलोवच्या कुत्राच्या प्रयोगात घंटानाद म्हणजे बेल हा डॅश डॅश होता. अभिसाधित प्रतिसाद होता की अभिसंधित चेतक प्रतिसाद होता, नैसर्गिक चेतक प्रतिसाद किंवा नैसर्गिक प्रतिसाद? तर हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की कुत्राच्या प्रयोगात जेव्हा पावलोवने घंटानाद याचा यूज केलेला आहे किंवा बेल हा डॅश डॅश होता, तर अभिसंधित चेतक म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असणार आहे? आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की पावलोवच्या कुत्राच्या प्रयोगात घंटानाद म्हणजे बेल हा अभिसंधित चेतक होता. ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आहे मित्रांनो? आपला योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला फक्त जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. आमचे जे हिंदीचे व्हिडिओज असतात मित्रांनो ते तुमच्यासाठी हिंदीचे लाईव्ह क्लास आहे, डेली 9 वाजता आमचे लाईव्ह क्लास असतात मित्रांनो. त्याच्यासाठी आम्ही सुद्धा काय आहे मेंबरशिप आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमची कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. आता हे बघा मित्रांनो, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयासंदर्भात काही स्पेशल क्वेश्चन सेट आपण या ठिकाणी उपलब्ध केलेले आहोत. तुम्ही पाहू शकतात की बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र स्पेशल प्रश्नसंच या ठिकाणी आपण उपलब्ध केलेले आहोत मित्रांनो. आणि जर तुम्ही हे पाहिलं तर एकूण 10 प्रश्नसंच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, ज्यात तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन व जशा प्रकारे 2013 ते 2024 पर्यंत पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये कठिण्य पातळी लक्षात ठेवून हे सगळे प्रश्नसंच मित्रांनो तयार करण्यात आलेले आहे. जवळपास 2 महिन्याचा कालावधी लागलेला आहे हे सगळे प्रश्नसंच तयार करण्यासाठी, म्हणजे क्वालिटी बेस्ड क्वेश्चन आपण या ठिकाणी काय आहे ऍड केलेले आहे मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तशाच प्रकारचे प्रश्न आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी एकच संच आहे मित्रांनो, ते तुम्ही परचेस करू शकतात. आणि क्वालिटी बेस्ड क्वेश्चन आपण काय आहे या ठिकाणी ऍड केलेले आहे. प्रत्येक संचात तुम्हाला 30 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहायला मिळणार आहे, जशा प्रकारे टीईटीच्या परीक्षेमध्ये विचारले जातात सेम तशाच प्रकारचा फॉर्मॅट आपण काय आहे ते तयार केलेला आहे. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त हे सगळे प्रश्नसंच या ठिकाणी असणार आहे. प्राइस फक्त 199 रुपये आहे. आणि जर तुम्ही हिंदीचे नोट्स आणि बालमानसशास्त्राचे क्वेश्चन सेट परचेस केले तर फक्त आणि फक्त 299 रुपयेमध्ये मित्रांनो तुम्हाला हे दोघी मिळणार आहे. म्हणजे हिंदीचे जशा प्रकारे आम्ही क्वालिटी क्वेश्चन सेट तयार केलेले आहे तशाच प्रकारचे आम्ही बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे क्वेश्चन सेट तयार केलेले आहे. सोबतच मर्यादित काळासाठीच फक्त हे उपलब्ध आहे मित्रांनो. आणि एक नंबर या ठिकाणी दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. म्हणजे प्रोसेस काय आहे, आता प्रोसेस तुम्हाला सांगतो मित्रांनो की तुम्ही फक्त व्हॉट्सअपमध्ये हाय करा, आपल्याला एक स्कॅनर भेटणार आहे, त्यावर पेमेंट करून तुम्ही जस्ट स्क्रीनशॉट पाठवा. पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला हे PDF भेटेल मित्रांनो. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि हे परचेस करून आपला सराव पूर्ण करून घ्या, कारण की तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेत पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. ओके, प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की
हे बघा प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत होऊन विद्यार्थी संयमाने वागतात, तणाव असलेल्या परिस्थितीशी समतोल राखतात व आवश्यक तेथे पुढाकार घेऊन मदत करतात? अशा प्रकारे प्रश्न जे आहे ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. ऑप्शन दिलेले आहे: व्यक्तिगत विकास प्रतिमान, वर्तन परिवर्तन प्रतिमान, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान किंवा सामाजिक अंतरक्रिया प्रतिमान. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2. कारण की खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामुळे विद्यार्थ्याच्या भावनिक विकासाला मदत होऊन विद्यार्थी संयमाने वागतात, ओके, तणाव असलेल्या परिस्थितीशी समतोल राखतात व आवश्यक तेथे पुढाकार घेऊन मदत करतात, हे जे सगळं असणार आहे मित्रांनो ते वर्तन परिवर्तन प्रतिमान असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय राहणार आहे, आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे की प्रायोगिक पद्धतीविषयी खालील दिलेल्या बाबीतून कोणती बाब, पुरा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आय थिंक प्रायोगिक पद्धतीविषयी खालील दिलेल्या कोणती बाब अयोग्य आहे किंवा योग्य आहे, अशा प्रकारे ते प्रश्न असेल. प्रश्न शॉर्ट या ठिकाणी दिलेला आहे. तर हे बघा आपण पाहून घेऊया. तरी पण या पद्धतीत पूर्वनियोजित वर्तनाचे वस्तुनिष्ठ निरीक्षण केले जाते, हे बरोबर आहे. या पद्धतीत किमान 2 व्यक्तीची गरज असते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अयोग्य विधान आहे. हा कोणता आहे मित्रांनो, अयोग्य विधान आहे. प्रायोगिक पद्धतीविषयी खाली दिलेल्या बाबीतून कोणती बाब अयोग्य आहे, बरोबर, ओके. आता हे बघा, प्रयोजकाने प्रयोजावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. अनावश्यक या ठिकाणी आला म्हणजे निगेटिव्ह शब्द या ज्या ठिकाणी आला तो आपला निगेटिव्ह उत्तर असणार आहे. म्हणजे हा क्वेश्चन कसा आहे की कोणते विधान अयोग्य आहे, तर पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे मित्रांनो, अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे. कारण की प्रयोजकाने प्रयोजावर पूर्ण नियंत्रण ठेवणे आवश्यक असते, अनावश्यक कधीही नसते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल, अयोग्य आहे. ज्या पद्धतीत फक्त जिवंत प्राणी मंत्रावर प्रयोग केला जातो, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल, आपला अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे. म्हणजे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, खालीलपैकी कोणत्या स्त्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्याचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अति उत्साह दाखवतात? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे: कॉर्टिसॉन, ऑड्रिनल, इन्शुलिन, थायरॉक्सिन. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि ऑप्शन क्रमांक 2 ऑड्रिनल काय असेल मित्रांनो, आपला बरोबर उत्तर असणार आहे अँड्रोनल. ओके, चला पुढचा प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न विचारलेला आहे की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात ज्ञानरचनावादी संबंधी खालीलपैकी कोणते तत्व समाविष्ट नाही किंवा समाविष्ट आहे? ओके, समाविष्ट आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात ज्ञानरचनावादासंबंधी खालीलपैकी कोणते तत्व समाविष्ट आहे, असा प्रश्न आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. ज्ञान हे गतिशील नसून स्थितिशील आहे. ओके, स्थानिक परिसराच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचनेत फारसा वाटा नसतो म्हणजे हा निगेटिव्ह झाला. पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञानरचना करतात किंवा सांस्कृतिक अंतरक्रियेद्वारे ज्ञानाची निर्मिती होत नाही, हे सुद्धा काय चुकीचा या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 काय असेल, बरोबर असेल. कारण की पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञानरचना करतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय राहणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल मित्रांनो ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे. हे बघा पुढचा प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 विचारलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान हे अवधानाचे वैशिष्ट्य नाही? आता अवधानाचे वैशिष्ट्य नाही अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 3 विधान जे दिलेले आहे त्यात आपल्याला अवधानाची वैशिष्ट्य दिसणार आहे, परंतु एक विधान असं आहे की ज्यामध्ये अवधानाची वैशिष्ट्य नाही. ओके, अवधान ही निवड प्रक्रिया आहे, हे बरोबर असणार आहे. कारण की अवधान ही निवडक प्रक्रिया असते. अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते, बरोबर होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे. आपल्याला वैशिष्ट्य नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. एखादी आंतरिक बाबीवर एकाग्र होत नाही किंवा अवधान एखाद्या गोष्टीवर दीर्घकाळ टिकून ठेवता येत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु अवधानाचे वैशिष्ट्य नाही, तर पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की एखादी आंतरिक बाबींवर एकाग्रत होत नाही, हे चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 16 पाहणार आहोत. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी विचारलेला आहे की प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मन चक्षुपुढे उभे राहतो, ती प्रतिमा होय, बरोबर. प्रतिमाविषयी खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य? मित्रांनो, सिंपल प्रश्न असा विचारायला पाहिजे होता की प्रतिमाविषयी खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही, परंतु हे जे वरच्या ऍड केलेलं आहे
ते फक्त क्वेश्चन म्हणजे जे प्रश्न विचारलेला आहे त्याची लेंथ जास्त झाली पाहिजे आणि तुम्हाला म्हणजे मोठे मोठे प्रश्न दिसले पाहिजे, त्या हिशोबाने हा प्रश्न ऍड केलेला आहे. नाहीतर म्हणजे लहान प्रश्न आहे. प्रश्न फक्त असा आहे की प्रतिमेविषयी खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान योग्य नाही. वरच्या जे दिलेलं आहे मॅडम मित्रांनो ते काहीच कामाचं नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 दिलेले आहे आणि त्यापैकी आपल्याला कोणते विधान योग्य नाही अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न ते विचारतात, फक्त प्रश्न मोठे मोठे करून देतात आणि त्याचा काहीच अर्थ होत नाही. हे बघा, प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतलेला असणे आवश्यक आहे. बरोबर असणार आहे. प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने होते, हे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी बरोबर असू शकत नाही. कारण प्रतिमा तयार होताना सारख्या तीव्रतेने तयार होत नाही, हे चुकीचं आहे. जसा जसा कालावधी लोटतो तसा तसा प्रतिमा धूसर होतो, बरोबर आहे. आणि ज्ञानेंद्रियांद्वारा ग्रहण होणाऱ्या संवेदनेशी प्रतिमा निगडित असतात, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु सारख्या तीव्रतेने निर्माण होते, हे चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. स्किनर संबंधी पूर्वीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की स्किनरच्या मते मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्यांचे प्रबलीकरण न होणे. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही, अशा प्रकारे प्रश्न आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. प्रबलीकरण न होण्याचे कारण प्रोत्साहनाचा प्रभाव असणे, हे बरोबर आहे. विधान योग्य नाही, ओके, म्हणजे अयोग्य. प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे, हे बघा मित्रांनो यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचा प्रश्न होता आणि या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचं विधान दिलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे, हे कधीही होऊ शकत नाही. म्हणजे हे अयोग्य विधान आहे, ओके. अध्ययन घटकांच्या सरावाचा अभ्यास असणे, हे बरोबर आहे. आणि व्यक्तिगत अध्ययन पद्धतीची सोय केल्यास प्रबलीकरण चांगले होणे, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु सारख्या दर्जाचे असणे, अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची असणे चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय राहणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. कारण की या ठिकाणी विचारलेलं आहे की अयोग्य विधान कोणते, तर पर्याय क्रमांक 2 जे असणार आहे ते अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे. डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी शास्त्र किंवा विज्ञान विषयाच्या अध्ययनासाठी किंवा अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचार विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती शोधून काढली, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो हा प्रश्न सुद्धा असा विचारला जाऊ शकतो की आर्मस्ट्रॉंग यांनी कोणती पद्धती शोधून काढली. म्हणजे एका वाक्यात उत्तर आपण देऊ शकतो, परंतु या ठिकाणी प्रश्नाची लेंथ काय ते जास्त ठेवलेली आहे, म्हणजे प्रश्न मोठा केलेला आहे. तर हे बघा, डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी जे शास्त्र किंवा विज्ञान या विषयाच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचार व विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती शोधून काढली, तर संशोधन पद्धती. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19 वा प्रश्न दिलेला आहे की विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे. आता हे बघा मित्रांनो, विशेष गरजा असणारे विद्यार्थी या ठिकाणी आहे आणि त्या संदर्भात कोणती बाब अयोग्य आहे अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. या विद्यार्थ्याचे वर्तन सर्वसामान्य सारखे असते. या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावे, ओके, योग्य आहे. सॉरी योग्य आहे, ओके. कधी कधी कन्फ्युजन होऊन जातो. विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते बाब योग्य आहे, तर हे बघा मित्रांनो हे अयोग्य आहे, हे सुद्धा योग्य आहे. या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षक व्यवस्थेत सामावून घेता येत नाही, हे सुद्धा अयोग्य आहे. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी, हे बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. यानंतर आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे की खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक घटकांचा योग्य गट कोणता. हे बघा, मनोसामाजिक घटकांचा योग्य क्रम कोणता जे व्यक्तिमत्वावर परिणाम करतात, ओके. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी. म्हणजे आपला योग्य गट कोणता, तर हे बघा मित्रांनो, कुटुंब 1 नंबर, शेजारी 2 नंबर आणि संस्कृती 3 नंबर. हे काय असणार आहे आपला मनोसामाजिक घटकांचा योग्य क्रम असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे मित्रांनो आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर अतिशय इम्पॉर्टंट आणि टॉप 20 सिलेक्टेड क्वेश्चन मित्रांनो पुन्हा आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयासंदर्भात पाहिले आहोत. यापूर्वी ऑलरेडी आपण 9 व्हिडिओ म्हणजे 15 सप्टेंबर 2025 पासून 9 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे मित्रांनो. त्याची प्लेलिस्ट सुद्धा आपण तयार केलेली आहे. प्रत्येक व्हिडिओ जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने आणि परीक्षेत जशा प्रकारे प्रश्न तुम्हाला दिले जाते मित्रांनो तशाच प्रकारे प्रश्न आपण काय आहे या व्हिडिओमध्ये ॲड करत आहोत. फिलहाल व्हिडिओमध्ये नाही, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.